त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, आरपीआय, रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार आमदार निर्मला गावित यांनी प्रचार रॅली काढली। या रॅलीत आमदार निर्मलाताई गावित यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत झाले। गेल्या 50-60 वर्षांपासून काश्मीर मधला आपलाच एक प्रदेश का ज्या प्रदेशामध्ये नागरिकांना, साध्या नागरिकांना वावरता येत नव्हतं, तिथं अनेक प्रकारचा कायदा होता आणि आपले गोडसे साहेब लोकसभेत गेले आणि तिथं 370 कलम हटवण्याचं काम ज्या वेळेला केलं त्यावेळेला आपल्या भारताला खऱ्या अर्थानं लोकशाही निर्माण झाल्यासारखं वाटायला लागलं। मित्र, या ठिकाणी आपण सर्वांनी इगतपुरी तालुक्यामध्ये प्रचार दरम्यान आपण सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आता आपल्याला राष्ट्रवादीवर बोलायचं काही, तशी एक डावावरही कुस्ती आहे। तशी आपल्याला आपण ज्या टायमाला भुजबळला धुबी दिली, धुबी देणारे तुम्हीच आहे सारे, आणि म्हणून आता शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना आपण विनंती करू, आजचा आणि उद्याचा दिवस आपण डाव प्रति डाव, आणि आपण शिकलोय जी महाराष्ट्रामध्ये इगतपुरीचे लोक इतके हुशार आहे का इतका मोठा सम्राट माणूस समोर असताना आपण हेमंत आपल्याला 2 टाइम निश्चितच गेले 10 वर्षापासून जे काही काम, विकास काम आणि संपर्क जी एक आपल्या लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या ज्या काही अपेक्षा असतात, निश्चितच एक मतदारांबरोबर एक कौटुंबिक नातं जोपासायचं काम या ठिकाणी निर्मलाताईंनी केलं आणि म्हणून निश्चित मतदारांचा देखील विश्वास आहे की निश्चित निर्मलाताई गावितांनी जे 10 वर्ष काम केलं तर पुढच्या पंचवार्षिकमध्ये देखील त्यांना जर आपण निवडून दिले तर निश्चित युतीची सत्ता येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे आणि म्हणून सत्तेमध्ये कामं होत असतात आणि म्हणून आम्हाला सर्वांना खात्री आहे का कमीत कमी 30,000हून अधिक मताधिक्यांनी ताई ह्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आपण सगळ्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून मी सौ निर्मला रमेश गावित आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे, आपण सगळ्यांनी
31 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी धनुष्यबाण समोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करून परत एकदा आपल्या या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना जाहीर माझी विनंती. धन्यवाद. अनुक्रमणिका नंबर 1च आहे, पहिलंच बटन आहे, पहिल्याच बटन धनुष्यबाणाचं आहे, त्याच्या समोरचं बटन दाबून मला विजयी करावे ही माझी आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. यावेळी प्रचार रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.